आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांसंदर्भात राज्य सरकारने विशेष तपास पथकाची SIT गठीत करण्याबाबतचा आदेश काढला। हा आदेश हास्यास्पद असून केवळ सामाजिक ध्रुवीकरण करून जातीय सलोखा बिघडवण्याच्या हेतूने राज्य सरकारने या विशेष तपास पथकाची स्थापना केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे यांनी केला आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जगन्नाथ काकडे, शरद देशमुख, अशोक पडूळ आदींची उपस्थिती होती। अलीकडच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी तसंच राज्यपाल असलेल्या व्यक्तींनी सतत महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केली। या मंडळीची चौकशी करण्याची मराठा क्रांती मोर्चातर्फे सतत मागणी होत असताना या संदर्भात विशेष तपास पथकाची स्थापना राज्य सरकारला करता आलेली नाही। याउलट केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केल्याचा आरोपही लाखे पाटील यांनी केला आहे। 11 मार्च रोजी राज्य सरकारनं स्पेशल टास्क फोर्स या ठिकाणी गठीत करण्याची घोषणा केली आणि त्याचा आदेश राज्य सरकारने काढला। तो मी आपल्याला दिलाय, बहुतेक आपल्यापैकी सगळ्याला मिळाला असेल। तो जे काही टास्क फोर्स स्थापन केले जातात त्याचा अर्थच असा आहे की त्यांना स्पेशलाइज्ड टास्क दिलं पाहिजे आणि जे काही टास्क दिले त्यांना त्याचा त्यामध्ये उल्लेख असला पाहिजे आणि त्यातून शासनाला काय अभिप्रेत आहे आणि समाजाच्या हिताचं त्यातून काय येणार आहे किंवा काही सूचना आहेत का ह्या त्यामधून शासनानं अभिप्रेत केल्या पाहिजेत की उद्या अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, त्याचे पडसाद कुठं समाजामध्ये उमटू नयेत आणि विशिष्ट जे काही समाजविरोधी घटक आहेत त्यांना त्याचा गैरफायदा घेऊ नये। परंतु अतिशय दुर्दैवानं राज्य सरकारनं जो काय टास्क फोर्स स्थापन केलाय हा नेमका कुठल्या घटनेसाठी केलाय, कुठल्या समाजाच्या आंदोलनासंदर्भामध्ये केलाय, शासनाला त्यातून काय अभिप्रेत आहे आणि शासन यातून काय निष्पन्न करू इच्छिते या संदर्भात लेखी याच्यामध्ये कसलाही प्रकारचा उल्लेख नाही। अनुमान काढायचं म्हणून मी कुणाला दोष देत नाही, अनुमान काढायचं म्हणून प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांनी बातम्या चालवल्या दिल्या की मराठा आंदोलनासंदर्भामध्ये हा टास्क फोर्स नेमण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये तशा प्रकारचा कुठलाही उल्लेख नाही। बरं, कुठल्या पिरियड पासून कुठल्या पिरियड पर्यंत चौकशी करणार आहेत की 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा? का देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जे दंगे झाले होते त्याची या टास्क फोर्सला चौकशी करायची का कमंडलचे दंगे झाले त्याची चौकशी करायची? ठीक आहे, विधानसभेमध्ये चर्चा झाली असेल, परंतु नेमके काय आदेश मिळाले आणि सरकारला काय अभिप्रेत आहे याचा कसलाही यामध्ये उल्लेख नाही। म्हणून राज्य सरकारनं ही टास्क फोर्स निर्मिती करून त्यांचा जो काही विशिष्ट उद्देश या ठिकाणी दिसतोय आणि तो उद्देश यातून दिसतो, मी सुरुवातीलाच सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला शिवराळ भाषेमध्ये बोलणं, शिवीगाळ करणं याचं व्यक्ती म्हणून, संघटना म्हणून, समाज म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून मी किंवा आम्ही समर्थन करत नाही। NTV न्यूज मराठी, जालना।